पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती सुंदर असं आपल्याला इथं डिझाइन बनवायचं आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची 9.5 घेतलेली आहे। खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून 3 इंच घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथं। तर मटका शेप मध्ये आपण इथं गळ्याला आकार दिलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथं अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया। अस्तरवरती आपण इथं गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस ओपन करून घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती आपल्याला इथं अस्तर जे आहे वरच्या साईडला ठेवायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं अस्तर सेट करून घ्यायचं आहे ब्लाउज पीस वरती। त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया। टिप वगैरे टाकताना अस्तराने ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळ्याचा शेप बिघडणार नाही, त्यासाठी आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे अगोदर। त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण टिप मारून घेऊया। बघू शकता अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे। तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाउजचा जो आतला कपडा आहे आपल्याला गळ्याचा इथं कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळा कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत साईडला। बघू शकता अशा प्रकारे आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पलटून घ्यायचं आहे। बघू शकता फिनिशिंग आपण इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घेऊया। तर खालच्या साईडला आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आता गळ्याला डाब टिप मारून घेऊया। दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप पण बिघडला नाही पाहिजे। अगदी व्यवस्थित आपण इथं दाब टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला दाब टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि ब्लाउज पीस गोळा नाही होणार किंवा कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं साईडला टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला साईडचा इथं कट करून घ्यायचा आहे। तर फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पायपिंग लावून घ्यायचा आहे। पायपिंग आपण रेडीमेड घेतलेलं आहे, बघू शकता गोल्डन कलरचा। तुम्ही कापडाचं पण बनवू शकता। तर अशा प्रकारे आपण गळ्याला ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे डिझाइन कसं बनवलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल। तर अगदी अलगद आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता फिनिशिंगने आपण इथं गळ्याला जे आहे पायपिंग जे आहे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्हीकडे। तर फिनिशिंगने आपण इथं गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डिझाइन बनवायचं आहे। गळा जे आपण कट केलेला आहे त्याचा आपल्याला कापड घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टी कट करून घ्यायचा आहे। बघू शकता ब्लाउजचा आणि अस्तरचा आपल्याला अशा प्रकारे ठेवून पट्टी कट करून घ्यायचा आहे 2 इंचाचा। त्यानंतर आपल्याला एकावर एक ठेवून आपल्याला इथं ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे साईडला।
त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडला टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं पट्टीला जे आहे ओपन करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आपण इथं वरच्या साईडला प्रेस वगैरे करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं पट्टीला पण पायपिंग लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पायपिंग जे आहे पट्टीच्या खालच्या साईडला ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. रेडीमेड पायपिंग वापरले आहे इथं आपण. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं पायपिंग लावून घेणार आहोत. तर पट्टी आपली इथं तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर असा. त्यानंतर आपण इथे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3.5 इंचाचा. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर त्रिकोणी शेप मध्ये आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथे त्रिकोणी शेपला फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे 2 वेळा फोल्ड करून. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही 2 वेळा फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. डिझाईन जे आहे आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टी घ्यायचं आहे अगोदर आपण जे बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक लटकन घेऊया. सुई दोऱ्याने आपल्याला अशा प्रकारे वळून एक मणी घालून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आपण इथं मणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर सेंटरमध्ये आपल्याला इथं सुई दोऱ्याने गाठ मारून घ्यायचा आहे लटकनला. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं 2-3दा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे म्हणजे आपला लूज लटकन जे आहे लूज नाही पडला पाहिजे. तर बघू शकता अशाच प्रकारे आपण इथं दुसरा पण साईडला लावून घेणार आहोत. तर दुसरा पण आपण इथं थोडं अंतर सोडून जे आहे लावून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं जे लास्टला उरलेलं आहे आपण इथं ते पण लावून घेऊया. तर पट्टीवरती आपण इथं सगळं लटकन जे लावून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे लेस लावण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. गळ्याच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान आला पाहिजे. तर गळ्याला आपण इथे लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. फ्लावर तयार करण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला इथं फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता त्रिकोणी शेप असा तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत एकदा फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. फ्लावरचे जे कळ्या आहेत आपल्याला अगदी व्यवस्थित इथं पलटून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेणार आहोत कळ्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कळ्या जे तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे कळ्याला म्हणजे आपल्याला इथं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे एक सुंदर असं. एकमेकाला चिटकून आपण इथं ठेवून टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी फिनिशिंग आपण 1-1 ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. तर सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला जो पॅच तयार करून घेतलेला होता तो आपल्याला इथं वरच्या साईडला लावून घ्यायचा आहे. तुम्ही दोरी बांधण्याऐवजी अशी पट्टी लावू शकता म्हणजे तुमच्या ब्लाउजला किंवा साडीला नवीन लुक देईल. तर फायनली आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. खालच्या साईडला फ्लावरमध्ये आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचा म्हणजे आपला लुक जो आहे अजून छान वाटेल. तर बघू शकता किती सुंदर असा आपला इथं डिझाईन तयार झालेला आहे. तुम्हाला फ्लावर वगैरे बनवता येत नसेल तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा आणि हा ब्लाउज डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो तर मटक्या गळ्यावरची अशी नवीन ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये हा सध्या डिझाईन आता खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे तर अशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.
डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. तर अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.